नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, फॉर रेग्युलर अपडेट्स तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचे जे काही डाऊट असतील, तुमच्या जे काही शंका असतील ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन पण कमेंट करू शकता. सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या चॅनलची आपल्या लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. जे काही आपले छोटे मोठे रेग्युलर अपडेट असतात आपण मोस्टली तिथे टाकत असतो. तर चला आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो बघा, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर जलसंपदा विभागात तर्फे एक सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे आणि बरेचसे विद्यार्थी मला टेलिग्राम आणि आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की जी WRDची फायनल लिस्ट आहे, ज्यालाच आपण पात्र अपात्र यादी कधी लागेल, त्याबद्दल तुमचे प्रश्न येत होते. तर आता याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळून जाईल. कारण बघा मित्रांनो, WRD तर्फे खूप महत्त्वाचं आणि एक खूप महत्त्वाची नोटिफिकेशन आली आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर ती नोटिफिकेशन तुम्हाला मी शॉर्टमध्ये समजावून सांगतो. व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला काय करायचं, संपूर्ण बघायचं आहे. तर याच्यामध्ये आता बघा, नवीन परिपत्रक काय आहे आपण ते बघू. आणि जे तुमचे शंका होत्या की म्हणजे कधीपर्यंत वेटिंग लिस्ट लागेल, पात्र कधी लिस्ट लागेल, तर ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. सोबतच आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशीपासून आपली DB प्रोसेस झाली होती, त्याच्यानंतर लवकरात लवकर फायनल लिस्ट लागावी याच्यासाठी आपण पण प्रयत्न केले होते. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून ईमेल्स आणि कॉल मोहीम पण राबवली होती. त्याच्यानंतर ट्विटरवरती पण आपण म्हणजे सातत्याने याच्यामध्ये ट्विटर वार घेणे किंवा रेग्युलर त्याच्यामध्ये अपडेट्स घेणे हे आपलं चालू होतं. तर कुठे ना कुठे त्या पण प्रयत्नाला एक यश आलेलं आहे आणि याच्यामुळे आता काय केलेलं आहे, शेवटी WRDने एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी काय माहिती दिली आता मी तुम्हाला सांगतो. आणि जे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत, ज्यांची सिलेक्शन म्हणजे जे DVसाठी गेलेले होते, तर त्याची सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे तुम्ही वाट बघत होता मित्रांनो. तर आता चला मी ते परिपत्रक तुम्हाला दाखवतो. ते परिपत्रक तुम्ही वेबसाईटवरून पण डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जर गेले तुम्ही, तिथून पण तुम्हाला हे परिपत्रक इथून मिळून जाईल. तर आता बघा, शॉर्टमध्ये आपण वाचून घेऊ याच्यामध्ये काय दिलेलं आहे. तर बघा, हे परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये ज्या एक्झाम आणि आपल्या WRDच्या ज्या काही कागदपत्र पडताळणी झालेली होती, त्या संदर्भात इथे माहिती दिलेली आहे. तर आता इथे बघा, जलसंपदा विभागाच्या एक मिनिट. तर बघा मित्रांनो, जे काही आपले वेगवेगळे विभाग होते WRDचे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवलं आलेलं होतं. 18/6/2024 ते 22/6/2024 या कालावधीमध्ये आपली DVची प्रोसेस पार पडली. त्याच्यानंतर ठाणे आणि आपल्याला माहीत आहे की ठाणे आणि नाशिक परिमंडळाची पडताळणी बाकी होती. तर त्यांची पण कागदपत्र पडताळणी 5/7/2024 पासून आपल्याला काय म्हणतात 15/7/2024 पासून 20/7/2024 दरम्यान या कालावधीमध्ये पार पडली. पण आता इथे बघा, थोडंसं डिले होण्याचं मागचं कारण काय आहे, ते आधी मी तुम्हाला पण सांगितलेलं होतं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की काही उमेदवारांना काय केलेलं होतं, त्यांना एक्स्ट्रा टाईम, जे कॅन्डिडेट्स अवेलेबल नव्हते टाईम काही वेगवेगळ्या कारणांमुळे, त्यांना परत एक संधी देण्यात आली होती आणि त्याच्यामुळे इथे थोडासा उशीर झालेला आहे. तर तेच परिपत्रक आता यांनी फायनल इथे डेटच दिलेली आहे आपल्याला बघा. तर ही डेट पण मी तुम्हाला समजावून सांगतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या डेट्स दिल्या आहेत, त्याचा अर्थ काय आहे ते समजावून सांगेन मी. तर तसेच बघा, नेक्स्ट काय आहे, ज्या माजी सैनिक अपंग उमेदवार आहेत यांच्या पण जागा कन्वर्ट होत असतात. तर त्या संपूर्ण जी प्रोसेस आहे त्या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेणं, की ज्या जागा खाली राहणार आहेत किंवा ज्या माजी सैनिकाच्या जागा आहेत आणि तिथे कॅन्डिडेट्स मिळाले नाही, त्या जनरल कॅन्डिडेट्सला कशाप्रकारे देण्यात येईल त्या कॅटेगरीमध्ये. तर या सर्व गोष्टींचा कसा आहे ते आढावा चालू होता. त्याच्यामुळे थोडासा इथे लेट झालेला आहे. तर बघा, यंत्रणाकडून दृढीकरण करून घेणे आवश्यक असल्यामुळे या यंत्रणाकडून दृढीकरण करण्यास वेळ जात आहे. अन्यथा अपात्र उमेदवार निवडला जाऊन पात्र उमेदवारावर अन्याय होण्याची शक्यता आहे. तर बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे की या ज्या जागा आहेत, अपंग उमेदवार किंवा माजी सैनिक यांच्या जागा कन्वर्ट करण्याचं काम सुरू होतं आणि त्याच्यामुळे कुणावर पण अन्याय होऊ नये याच्यामुळे थोडीशी प्रोसेस लांबली. तर या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य व पात्र उमेदवाराची अंतिम निवड यादी लवकरच प्रसिद्ध करण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे अंतिम याद्या घोषित करण्याचे नियोजन आहे. तर हे नियोजन आहे, याला आपण असं म्हणू शकतो की एक्सपेक्टेड डेट ऑफ युअर आपण काय म्हणतो, फायनल सिलेक्शन लिस्ट. तर बघा, इथे वेगवेगळ्या तारखा दिलेल्या तुम्ही इथे बघू शकता. 29/7/2024 परिमंडळाचे इथे नाव दिलेले आहे. नाशिक, अमरावती, पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. आणि ह्या पोस्ट आहेत तुमच्या 1 ते 7 इथे बघू शकता. आरेखक, सहाय्यक आरेखक, त्याच्यानंतर
ज्या 7 पोस्ट आहेत त्या इथे बघू शकता. त्याच्यानंतर परत एक तारीख दिलेली आहे. सेम इथे तुम्हाला दिसेल बघा, अमरावती परिमंडळ इथे पण आहे, टोटल 5 परिमंडळ, इथे पण 5. मग तुम्हाला कन्फ्युजन होईल की वेगवेगळ्या तारीखा कशा. तर बघा, ह्या फक्त काय आहेत समजून घ्या. इथे फक्त एक्सपेक्टेड डेट आहे, अंतिम याद्या घोषित करण्याच्या नियोजित दिनांक. इथे नियोजित हा शब्द वापरला, हा खूप महत्त्वाचा आहे. तर इथे जर नाही झालं या तारखेला, तर या तारखेला लिस्ट लागण्याचे चान्सेस असणार आहे. म्हणजे 27, त्याच्यानंतर 31 एक तारीख दिली, आणि तर या 2 तारखेमध्ये यांचं तुमचं होऊन जाईल. इथे हे जे 5 परिमंडळ दिले, त्याच्यानंतर जे 2 परिमंडळ उरलेले होते, ज्यांचे रिझल्ट उशिरा, म्हणजे ज्यांची DV प्रोसेस उशिरा झाली, त्याच्यात नाशिक परिमंडळ एक आहे आणि मुंबई म्हणजेच ठाणे परिमंडळ. त्याच्यामधले जे 12 टोटल पोस्ट आहेत, यांचं 5/8/2024 रोजी लिस्ट लागणार आहे. तर इथे क्लिअर झालं मित्रांनो. याच्यामध्ये आणखी जर काही डाऊट असेल तुम्हाला तर इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पण त्याच्यात तुम्हाला काय करायचं, व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करा. तर फायनली मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांनी आता तयार राहा. तुमची पात्र यादी आता ज्या नियोजित तारखा, या नियोजित तारखेला 100% लागणार आहे. त्याच्यामुळे आता कुणीही WRDला फोन करून परत आता तिथे विचारणा करू नका, कारण आपण जी मोहीम हाती घेतलेली होती ती त्याच्यामुळेच इथे कुठे ना कुठे त्यांना हे परिपत्रक जाहीर करावं लागलं, कारण विद्यार्थ्यांची सतत मागणी येत होतं की तुम्ही तुमचं शेड्यूल तरी ॲटलिस्ट जाहीर करा. तर त्याच्यामुळेच इथं फायदा झालेला आहे मित्रांनो. आणि शेवटी परिमंडळाने काय केलेलं आहे, इथे त्यांचं शेड्यूल इथे जाहीर केलेलं आहे. तर या तारखेला तुमची लिस्ट 100% लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं DVसाठी सिलेक्शन झालेलं होतं, त्यांची आता पात्र यादीमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर ही माहिती होती मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही पॉईंट्स इथे मिस झाले असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंट्स आपण उत्तर देत असतो. सोबतच आता व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.